स्थानिक बंगलेवाल्या सत्ताधाऱ्यांना सत्तेतून हटवण्यासाठी समविचारी जनतेची ही लढाई. शिशिर धारकर यांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात. माझ्या सहकाऱ्यांना घेऊन सत्ता काबीज करता आणि निवडणुका आल्या की आरोप करता. रविशेठ पाटील यांच्यावर शिशिर धारकर यांचा निशाणा. शिशिर धारकर यांचे सत्ताधाऱ्यांची घराणेशाही मोडीत काढण्याचं जनतेला आव्हान. पेण नगर परिषद निवडणुकीत परिवर्तन अटळ, शिशिर धारकर यांचा दावा. रायगडच्या पेण नगर परिषदेची निवडणूक अतिशय अटीतटीची आणि चुरशीची होणार आहे. थेट नगराध्यक्ष पदासाठी आम्ही पेणकर विकास आघाडीकडून रिया धारकर निवडणूक रिंगणात ताकदीने उतरल्यात. जनतेला परिवर्तन हवं असून पेणचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आता जनतेनेच निवडणूक हाती घेतलीय. पेण नगर परिषद निवडणुकीत केवळ शिशिर धारकर नव्हे तर संपूर्ण पेणची जनता मैदानात उतरली आहे. पेणच्या जनतेला वेगवेगळ्या मूलभूत पायाभूत नागरी सेवा सुविधा उपलब्ध करून देणं, आजवर रखडलेल्या विकासाला गती देणं, जनतेला अपेक्षित सर्वांगीण शाश्वत विकास साधणं, हा आमचा विकासाचा जाहीरनामा जनतेने स्वीकारलाय. तिसऱ्या मुंबईचं प्रवेशद्वार आणि तालुक्याचं ठिकाण असलेल्या पेणला स्वच्छ, सुंदर आणि समृद्ध बनवणं ही संकल्पना जनतेच्या साथीने पूर्णत्वास आणायची आहे. त्यामुळे स्थानिक बंगलेवाल्या सत्ताधाऱ्यांना सत्तेतून पायउतार करण्यासाठी समविचारी जनतेने ही लढाई उभी केली आहे. ही लढाई आम्ही जिंकू असा विश्वास माजी नगराध्यक्ष तथा आम्ही पेणकर विकास आघाडीचे अध्यक्ष शिशिर धारकर यांनी व्यक्त केलाय. पेण अर्बन बँक प्रकरणी होणाऱ्या विरोधकांच्या आरोपांचं खंडन करत धारकर यांनी यावर स्पष्टीकरण दिलंय. बँकेचं प्रकरण सुरू झालं तेव्हा रविशेठ पाटील हे स्वतः मला तत्कालीन सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे घेऊन गेले होते. 2011च्या नगर परिषद निवडणुकीत माझे सहकारी माजी नगराध्यक्ष संतोष शृंगारपुरे आणि बँकेतील इतर सहकाऱ्यांना घेऊन त्यांनी सत्ता काबीज केली आणि प्रत्येक निवडणूक आली की पेण अर्बन बँकेला घेऊन जनतेची दिशाभूल करणारे आरोप केले जात असल्याचा घणाघात शिशिर धारकर यांनी केलाय. सरकारच्या मदतीने ज्याप्रमाणे पीओपीचा प्रश्न सुटला तसंच पेण अर्बन बँकेत सरकारने सहकार्य केल्यास 6 महिन्यात बँकेचा प्रश्न निकाली निघेल असा विश्वास धारकर यांनी व्यक्त केलाय. यावेळी शिशिर धारकर यांनी घराणेशाही मोडीत काढण्याचं आव्हान जनतेला केलंय. तर यंदा पेण नगर परिषद निवडणुकीत परिवर्तन अटळ असल्याचा दावाही शिशिर धारकर यांनी केलाय. धम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड. सर, काय सांगाल? पेण नगर परिषदेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि आपले देखील उमेदवार त्या ठिकाणी आपल्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरे जात आहेत. कशा पद्धतीचा विकासाचा अजेंडा आहे? जनतेचा जाहीरनामा नेमका काय आहे? पेणकरांचं स्वप्न आहे, त्या स्वप्नपूर्तीमध्ये काय आपली संकल्पना आहे विकासाची? हा जाहीरनामा जरी आम्ही आता प्रसिद्ध केला, हाच जाहीरनामा फक्त 2-3 पॉईंट थोडेसे मागे पुढे केले तर 2022ला सुद्धा आम्ही जाहीर केलेला होता. ह्याच्यामध्ये प्रामुख्याने बेसिक जे नागरिकांना गरजा असतात, पाणी, स्वच्छता आणि बाकीच्या सुखसोयी, ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत. आज सर्वसाधारण लोकांना जो त्रास होतो आहे, आज एक उदाहरण घ्या, कोणाला गरिबाला पाण्याचं कनेक्शन घ्यायचं आहे, आज 1500 रुपयाची पावती दिली जाते, पण 15,000 रुपये घेतले जातात. हे सर्वसाधारण माणसालाच द्यायला लागते. आज ॲसेसमेंटची फी 50 रुपये असेल, पण 500 रुपये दिल्याशिवाय ॲसेसमेंटचा उतारा भेटत नाही आहे. आज पेणला पाण्याची एवढी परिस्थिती खराब आहे की पाणी गरीबातल्या गरीब माणसाला हे तुम्हाला ही बाटली विकत घ्यायला लागते. अंगाला आंघोळ घेताना खास सुट्टी आहे. आज खास सुट्टी आहे. ह्या लोकांनी स्वतःची सोय करून ठेवलेली आहे. इलिगल टॅपिंग करून रेल्वेच्या लाईनीवरून 24 तास पाणी घेतलं त्या लोकांनी. काही त्याचे पैसे भरत नाही आहेत. आज इवन ते जे तरी आज भाजी मार्केट बांधलं आहे. आज टेम्पो आज आतमध्ये जाऊ शकत नाही. आम्ही आमच्या या जाहीरनाम्यामध्ये मंडईचं सुद्धा आम्ही म्हटलेलं आहे. मंडई की पुण्यासारखी असेल, कांदा बटाटा वेगळा, फळभाज्या वेगळ्या, फळं वेगळं, भाज्या वेगळ्या. दुसरं एक आश्वासन आम्ही कोणी समाजाच्या दृष्टीने आम्ही जे केलं आहे, मी नगराध्यक्ष असताना आम्ही एक मच्छी मार्केट बांधलं होतं.
त्यांनी ते तोडून फक्त तिकडे पत्रे टाकलेले आहेत. त्यांना मी आश्वासन दिलेलं आहे, या 5 वर्षामध्ये कमीत कमी 500 ओट्यांचं फ्रीझर प्लॅन्ट सहित त्यांना दिलं जाईल, मंडई केली जाईल. आज जी पार्किंगची आज अवस्था दयनीय आहे पेणमध्ये, शहरामध्ये नाक्यावरती जावंसं वाटत नाही आहे. ह्यांच्याच जमिनी 20 रुपयाची जागा 20 पैशांनी घेतल्या आहेत, त्यांच्यावरतीच आम्ही रिझर्वेशन टाकून या सगळ्या गोष्टी आम्ही नागरिकांपर्यंत आम्ही देणार आहोत. एक सर्क्युलर मोठी बिल्डिंग केली जाईल, फार अगदी कमी किंमत 5 रुपये द्या 24 तासाची, काही हरकत नाही. मोटरसायकल असेल, व्हेकल असेल, पार्किंगची व्यवस्था केली जाईल. आज बारीक छोट्या गोष्टीसाठी लोकांना वणवण फिरायला लागतं आहे. जाहीरनाम्यामध्ये तर या सगळ्या गोष्टी मी नमूद करू शकत नाही. सर, मला सांगा की पेण अर्बन बँकेच्या संदर्भामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये जे आरोप प्रत्यारोप वारंवार होत आहेत त्या संदर्भात थोडक्यात काय सांगाल? बँकेचं हे जेव्हा प्रकरण सुरू झाल्यानंतर स्वतः रविशेठ पाटील हे मला त्यावेळचे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटलांकडे मला घेऊन गेले होते. आणि त्याच्यानंतर घातलेल्या 2011च्या नगर परिषदेच्या इलेक्शनमध्ये माझे सहकारी माजी नगराध्यक्ष संतोष विनायक शिंगारपडे, आमचे सगळे सहकारी जे बँकेमध्ये सुद्धा इन्व्हॉल्ड होते, त्यांना घेऊन तुम्ही ही सत्ता काबीज केलीत. आणि आत्ता प्रत्येक वेळेला इलेक्शन आलं की तुम्ही बँकेचा प्रश्न हा घेताय. बँकेचा प्रश्न, आज बँकेकडे एवढ्या प्रॉपर्टी आहेत, देणं 600 कोटी आहे आणि प्रॉपर्टी किमान 1200 कोटीची आहेत. कुठल्याही बँकेच्या बाकीच्या शाखा वगैरे ज्या आहेत ते न विकतासुद्धा त्याच्यावरती मार्ग आहे, निघतोय. मी कोर्टामध्ये माझा ॲप्लिकेशन दाखल केलेला आहे. त्याच्यावरती फक्त सरकारचं थोडं सहकार्य जर भेटलं, ज्या प्रकारे POPचा प्रश्न सुटला गेला, 6 महिन्यामध्ये हा बँकेचा प्रश्न निकाली निघेल आणि 100 कोटी त्या लोकल बिल्डरकडनं पहिला निधी दिला जाईल. बाकीच्या 2-3 वर्षामध्ये सगळ्यांचे पैसे दिले जातील. फक्त थोडंसं सहकार, म्हणजे एक सरकारकडनं सहकार्याची भूमिका असली, मी नक्कीच सरकार दरबारी मी जाणार आहे. आणि हे आम्ही जे आता सगळ्या या जाहीरनाम्यामध्ये आम्ही ज्या गोष्टी उल्लेख केल्यात, कमीत कमी 500-600 कोटीच्या ह्या सगळ्या आमची संकल्पना आहे, ही कामं आहेत. आम्हाला सरकारकडेच जायचं आहे. आम्ही सरकारकडे जाणार, सरकारकडे आम्ही हात पसरवणार आणि पेणच्या विकासासाठी आम्हाला जो काय पुढचा काय निर्णय घ्यायला लागेल, पेण नागरिकांच्या चांगल्यासाठी आम्ही घेऊ. या पेणमध्ये आम्ही कुठल्याही नेत्याला माझा विरोध नाही, कुठल्याही पक्षाला मला विरोध नाही. फक्त आज राज्यकर्ते जे बंगलेवाले आहेत त्यांना फक्त या सत्तेपासून फक्त लांब करण्याचा आम्ही एक समविचारी लोक हे सगळे एकत्र आलो आहे. तर काय सांगाल, रिया धारकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत, आव्हानात्मक लढाई होईल का? जे आपल्या प्रतिस्पर्धी जे उमेदवार आहेत ते निवडणूक केवळ औपचारिकता आहे असल्याचा दावा करतायत. कसं बघता? ही निवडणूक आव्हानात्मक आहे, विजयश्री खेचून आणता येईल, कसं काय सांगा? आता अहंकाराला औषध नाही हो. रावणाला सुद्धा फार अहंकार होता की राम हा वनवासी काय करणार आहे माझं, हा मी नाही इलेक्शन लढत आहे, मी फक्त समोर आलोय, माझ्यासाठी पेणची सगळी जनता हे इलेक्शन लढते आहे, मी नाही आहे याच्यामध्ये, मी फक्त लीड घेतला आहे. त्याच्यामध्ये संतोष विनायक शिंगारपुरे असतील, समईश्वरी सगळे लोक असतील, हे पेणच्या शहराच्या लोकांचं इलेक्शन आहे. या सत्तारूढ बंगल्यावाल्यांच्या विरोधात आज जे रिया धारकर आलेले आहेत ते पुण्याला काही वर्ष होते, 10 वर्ष त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी. आता तो पुढच्या शिक्षणासाठी लंडनला जाणार आहे. ते आता इकडे स्थायी होणार आहेत. आणि मी सुद्धा 2021पर्यंत पेणला स्थायी झालेलो आहे. माझंसुद्धा पूर्ण लक्ष ईश्वरकृपेने जनतेने कौल दिला. माझंही पूर्ण लक्ष नगरपालिकेवरती असतील, पार्टी प्रतोदचं ऑफिस असेल, मीही तिकडे आठवड्यातनं 4-5 दिवस मी वेळ देईन. सगळ्या गोष्टी या कशा लोकांपर्यंत पोहोचल्या जातील याचा पाठपुरावा आम्ही घेत जाऊ. सर, मला सांगा की आता
जे काही ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे नगर परिषदेची आतापर्यंत ज्यांच्याकडे सूत्र होती, पेनचा कायापालट झालाय, जनतेला अपेक्षित विकास झालाय, काय सांगा? आज पाण्याची परिस्थिती बघा काय आहे. आज आंघोळ घेतली तर अंगाला खास सुटते. आज अंडरग्राऊंड लाईटिंग म्हणजे वीज पुरवठा हा 4.5 कोटीचा उपक्रम त्यांनी घेतला, पण त्याच्यामध्ये काही खोके इकडे तिकडे गेले, ते चालू करण्यात आलेलं नाही. ते लाल डबे जे पडलेले आहेत बाजूला कोपऱ्यामध्ये, अक्षरशः बोलू नये पण त्याला रवी पाटलाचे ATM बोलतात. आज अंडरग्राऊंड त्यांनी गटार घ्यायचा प्रयत्न केला होता, एकही पत्र शिल्लक राहिलेलं नाही, एकही पत्र. आम्ही आमच्या काळामध्ये BOT तत्वावरती स्टेडियम बांधलं, इंडोर गेम हॉल बांधला, इमारत उभी केली, नाट्यगृह 80% पुरं केलं. त्याच्यानंतर नाट्यगृहसुद्धा या 14 वर्षामध्ये काहीही करण्यात आलेलं नाही आहे. आणि कसं आहे माहिती आहे का, आज त्यांच्याच घरामध्ये डांबर प्लॅन्ट आहे, आज त्यांच्याच घरामध्ये खडीचे प्लॅन्ट आहे, सिमेंटचं प्लॅन्ट आहे. सगळी जी कामं घेतात हे घरामध्ये घेतली जातात. कुठल्याही कार्यकर्त्याला मोठं केलं जात नाही आहे. फक्त आणि फक्त स्वतःचा विकास एवढंच त्यांचं ध्येय आहे, बाकी काहीही नाही. आज घराणेशाही जर बघायला गेलात तर एका घरामधनं 3 उमेदवार उभे आहेत, 3 उमेदवार उभे आहेत, 3 उमेदवार. एक 8 नंबरमध्ये अनिरुद्ध, 4 नंबरमध्ये अनिरुद्धची मुलगी, आणि नगराध्यक्षाला ज्या आहेत त्यांच्या ललित पाटलांच्या पत्नी त्या उभ्या आहेत. हे म्हणजे काय, आणखीन जर कोण असतं कदाचित अजून 4-5 त्यांनी उतरवले असते. कदाचित पुढच्या जनता त्यांना कौल देणार नाही. जर दुर्दैवाने अशा गोष्टी झाल्या तर कमीत कमी 5 ते 6 त्यांच्या घरातले उमेदवार असतील. ह्याला घराणेशाही नाही बोलायचं, मग काय बोलणार आपण.